महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसानं जोरदार सुरुवात केलेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून राज्याच्या विविध भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला। आज दिनांक 13 जून रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्रासह विदर्भात वादळी पावसाची शक्यता असल्यानं दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पश्चिम महाराष्ट्रात हवामानाची स्थिती कशी असेल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मागील 24 तासात कोल्हापूर परिसरात 6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पुढील 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे। यावेळी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वादळी वारे वाहतील। कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस वर असेल। जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्यानं भारतीय हवामान विभागानं दक्षतेचा ऑरेंज अलर्ट दिलाय। पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यात प्रति तास 40 ते 50 किलोमीटर वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज आहे। मागील 24 तासात 5 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आलाय। गडगडाटी पावसाची शक्यता असल्यानं दक्षतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 32 तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतकं राहील। साताऱ्यातील पारा 32 अंश सेल्सिअस वरती राहिलाय। पुढील 24 तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 32 अंशावरती स्थिर राहील। जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह प्रति तास 40 ते 50 किलोमीटर वेगवान वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलाय। पुढील 24 तासात सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमानात अंशतः घट होऊन पारा 26 अंशावरती राहील। तसंच येलो अलर्टसह मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिलाय। पुण्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे। दिनांक 14 पासून विदर्भासह छत्तीसगड आणि ओडिशा राज्यांसह काही भागात मान्सूनची चाल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे।